हाँ ए जा रे, तेरे को कोई भी नहीं भाव देता. मला असं वाटतंय की तुझ्याकडे बघता, तुझ्या सवयीकडे बघता लय झालं तुझं महिन्याला 200 ग्राम कमी होईल. काय 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 आहे. ओके, तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? मंडळी, आजचा जो ब्लॉग आहे डायरेक्ट इव्हिनिंग ब्लॉग चालू केला आहे आम्ही. सगळ्यापासून पाऊस कंटिन्यू चालू आहे, लाईट नाही, काही नाही, त्याच्यामुळे ब्लॉग काही घेता आलं नाहीये. बघू शकतात अजून पण पाऊस चालूच आहे, पण थोडासा आता झालाय, कमी झालाय, थोडं रिमझिम चालू आहे पाऊस. सो अंशू पण जरा लेट आहे, सो आम्ही अंशूला घेऊन बाहेर जातोय. आणि ब्लॉगची सुरुवात पण आपण तसंच करूयात. ओके, सो स्टे ट्यून, चालू करत आजचा ब्लॉग. चला मंडळी, बघूयात आपण काय होते ना ब्रेक लावल्यावर होय. दुकानाकडे घे लवकर. आपल्याला आता दळण आणायला जायचंय. मला तिथं दुकानावर ड्रॉप करा अंशू बेबी, आणि तू बाबा आणि दादा दळण घेऊन या. तिकडून आले की मी छत्री घेते, मग आपण तिकडे फिरायला जाऊ पावसामध्ये. बारिश में भिजले का आहे ना, पण तिथे भरपूर पाणी नसते. असतं तिकडे रोडला, तिकडे छान छान येते, तिकडे खूप छान पाणी आहे. पण तिथे स्लाइड करू, त्या पाण्यात डुबूत. डुबूट पाणी डुबायचंच का डायरेक्ट? हा, बरं, बोट बीट काही नाही. बोट पीठ नसते तिथं. दळण ठेवलंय, घेतो की रिव्हर्स इथूनच. इथूनच बसा. A few moments later. मी ब्लॅक कॉफी पित असतो. सगळं दुसऱ्या भांड्यात करा. मी चॉकलेट बनवले. पिझ्झा पी ना, मग तुझ्यासाठीच बनवलंय ना. संपायची आपण कॉफी. छोटी छोटी ना, एक चमचा पिऊन बघ ना, तुला आवडली तर मग. हा हो बघ. काय कॉफी आहे, डार्क कॉफी. जेवले तू जागा संपस व्हायला गाय कॉफी प्यायली, ती पण ब्लॅक. कशी आहे? छान आहे ना. गोड आहे ना, गोड आहे ना, गोड गोड स्वीट आहे ना. आवडली का? आवडली. काय झालं? तू काय करायली? ए, माझं सांगू आहे ना मार. बर बर बर, हा आपण खेळू. बर चल, आपण दुसरा बॉल आहे, दुसरा बॉल खेळू. हा हा बाळा, खरंच एवढं रडतात का? बाळा, मम्मा खेळायला छान वाटते की नाही सांग बरं. मम्मा लहान नाही ना. चल तू छोटी आहे ना, ते बॉल घे रे. मी खेळू का तुझ्यासोबत? मी लहान आहे. मी लहान आहे. ए जा रे, तेरे को कोई भी नहीं भाव देता. बाबाला शिकायचं. बर धर. ह्याला गुदगुला करायचे का? ह्याला गुदगुला करायचे का? तू पकड पकड.
few moments later. तिथं ढिल्लू उडून गेली माझ्या हातात काय उडालं? हे फूल फुल होते का? अजून फुलं आहेत ना? आहेत ना पिलू त्याच्यावर आहेत ना हा पण भरपूर. ते दुसरं फूल लाल ते कसलं लाल? उडून गेलं हा जाऊ द्या, आपण अजून दुसरं आणायचं. आता ही उद्या लाल होते सकाळी. हा सकाळी लाल होते, आता ती फुला लागले. आता ती उद्या त्याला लाल पाणी होणार. टाक, पाणी पाणी टाकले की या अहो, या हो तिथे इथे लावायची तिथे कुंडीचं दिलंय या अगं, पाणी 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 तसं नसतंय. ती कुंडीत टाकलं ना ते ऑटोमॅटिक उगतंय. पाणी नाही टाकायचं, ती वल्ल आहे ना माती ऑलरेडी. चल आता उद्या बघायचं. उद्या रेड फ्लावर्स येतात त्याच्यावर. होय हो. हा ते डॉल छोटे ठेव त्याच्यावर मातीत डॉल नसतं. ठेवते मी बर तू ठेव. दिसल म्हणजे ये हा. किती कुठे दिसते बघा हे लावलं इथं हा, हे लावलं थांब हे इथं लावलं जॅक मध्ये घुसू नको बाबू आ! घाबरू नको की काय करते. काय जॅक करते? खाली जा बरं. जॅक खाली बर थोड्या वेळ येऊ आपण. थोड्या वेळ येऊ. चला अगं थोडा वेळ येऊ. धर ना जा ना, जॅक. आता जॅक नको. जा, जा ना. प्लीज जा प्लीज गुडे नाही हो ग पिल्लो. हो किती छान आहे जॅक. बरं आपला आहे का नाही छान? आहे का नाही? घाबरायचं नसते पिल्लू जॅकला. जॅक दादा आहे ना आपला. तिथे जाते उडबुडे दादा हा थोडे ते आली कसरत म्हणतो का बर ये तू माझ्यासोबत ये बरी. मग ये ना मग. धर मा इथं पॅन्टीला धर. चल हा चल. काय करते जॅक? काय नाही करत. ये इकडनं ये जा. लाव लावू का लाव. इथे लावलं हे पाठ चला जा पिल्लू खाली जा खाली जा चल. हा चल. चल जॅक पिल्लू खाली जा जॅक पिल्लू खाली जा जॅक पिल्लू खाली जा तसं नसते म्हणायचं. जॅक पिल्लू जॅक दादा तसं नाही करायचं. जॅक दादाला बस म्हणा. जॅक दादा बस म्हणायचं. जॅक दादा काय जॅक दादा जॅक हा बस म्हणायचं. बस पिलू. हा बघ बर बसलं का नाही. काय आणलं तुम्हाला? इथं आहे दुसरी इथं आहे. काय अय काय कोलगेट आहे का? हा छान आहे यांची आवडलं. दाखवा नेल्स. वो थांबाय बाबा. थांब थांब. आता दुसरा हँड त्या पण हातात. कुठं? इथं हा खाऊ आहे आता नाही. उद्या जेवण करायचंय. बाबू लाव रे हा, बरं, छान बाबा. हा रे बाबा थांब. तिथे लावू का? तिसऱ्या हँडलला
थांब आता थांब. जा. आई 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 दाखव अंश. ये देखो दोस्तों काय सारखं सारखं हेच हे ड्रेस अंगावर सारखं चेंज कर ना काही तर दुसरे नाही का कपडे दिवस झाले बघ आय एम गरीब. दुसरे कपडे आहेत ना घाल ना. वर्षभरापासून आपले कपडे घेते. दिस इज आवर ब्रँड. टाक त्याला धुवायला टाक आता चेंज करते कपडे बस झालं खूप झालं सारखं तीस दिसायला लागले अंगावर कपडे काल बी तीस दिसले आज बी हीच मंडळी आपली साईज बघा आपण 3XL वर झालो. मग जरा आपलं बारीक वजन व्हा. आपलं जरा वजन बारीक ऑलरेडी व्हा. 108 किलो पर्यंत गेलेलं आहे. 2 माणसं बसतात त्याच्यात हो 2. साधे. नाही दुसरी जागा आपण कोणाला देत नाही फक्त आपण इकडे. मंडळी तुम्ही जेवढे पण माझे ब्लॉग बघितला असेल माझ्याकडे मोजून 3XL चे फक्त 4-5 कपडे आहेत. आज मालिश कर फक्त 4-5 कपडे आहेत मंडळी. असं ठरवतोय मी माझं कपड पूर्ण भरलेलं आहे कपड्यांनी. फक्त मी वाट बघतोय की जेव्हा माझं वजन कमी होईल साईज मध्ये बसतो तीच साईज घालायची जेव्हा माझं वजन कमी होईल त्या टाइमला मी घालेल कपडे. तेव्हा मी दाखवतो माझ्याकडे आहेत कपडे असं काहीतरी दाखवतो मी. आता गरीब आहे मी आता नाही माझ्याकडे स्किन कलरचा हा बनियन आहे निळ एक आहे एक निळा आहे बाकी नाही कपडे. आणि ग्रीन शर्ट एक आहे ग्रीन शर्ट आणि जॅकेट आहे 2-3. आता मला वाटायला ती जॅकेट पण नाही दादा मला. मग कपडे का घेणार साईज बारीक करायची म्हणून नाही जर मी ते कपडे घेतले 3XL आणि चुकून जर माझं वजन जर कमी झालं तर घरात तर कोणीच नाही ती तेवढं घरात कोण नाही ना घालायला. आणि ती घालून फायदा काय आहे ती लोक म्हणतील कोण एवढे कपडे फाटूस तर तेच करणार आहे. आणि घरी आलोय मी जसं सांगले बाबा ते जिम लावायची लावणं काय होईल तुला जी लावणं मंडळी काहीतरी कारण सांगायला पाऊसच आला नाही. हं? उशीरच उद्या झाला. 100% नाही या 1-2 दिवसात 100% जिम लावणार आहे. बघू किती वजन कमी होतंय हा? तुझं डाएट बघू आता कसं बघा. आहे. किती फॉलो करतो बघा. बघू हा बघ हा बघ किती होतंय किती वजन कमी पाहिजे तुला सांग. तू किती किलोचं बरं पाहिजे उद्या मी वेट चेक करतो. नाही जेव्हा मी आता उद्या नाही जिम लावलीच नाही जेव्हा जिमला जाईल तेव्हा वेट चेक करतो आणि दाखवतो. हं, बघू महिन्याला किती कमी करतो चालेल सांगा हा चल नाही तू दे मला टार्गेट चल. या सवयीकडे बघता मला असं वाटतंय की तुझं थांब लय झालं. असा अँगल घेतो असा अँगल. हा आता बोल. हा मला असं वाटतंय की तुझ्याकडे बघता तुझ्या सवयीकडे बघता लय झालं तुझं महिन्याला 200 ग्राम कमी होईल काय 200 ग्राम कमी होईल असं का बर बघू की नंतर मला सांग किती कमी झाले मला द्यायचं काहीतरी. हा, सांग. टार्गेट सांग किती करतोय हा ना मला चेक तर करू दे ना आधी चेक तर करू दे. 20 minutes later. मी आता जेवण करून घेतो. जेवण झाल्यावर पुन्हा येतो तोपर्यंत चार्जिंगला लावतो फोन. जेवण झालंय आपलं आता आपण देऊ आता जॅकला जेवण. आमच्या पप्पा शिरी द्यायलेत. गोळी मिक्स केली ना भाकर खायचं नाही 2 चपाती 1 भाकर पोट भरून जेवू दे त्याला. भाकर नको नाही काय नसतं पप्पा वरून चपाती देत नसते भाकर दिलं तरी काय हरकत नाही. चमचा कुठं आहे आता वरून हा आणले बस जेव. जॅकला दिले आपण आता जेवायला. आपलं पण मस्त जेवण झाले. जरा मस्त आता थोडस चिल करू रिलॅक्स होऊ. जेवण झालंय एन्जॉय करूयात. ओके तर मंडळी आजचा ब्लॉग आपण आता एंड करून टाकूयात. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ते मला नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका. आज लाईटीनं लय मोठा प्रॉब्लेम केला आहे मंडळी. आणि जस्ट आता हे पण सांगितलं 2-3 दिवसापासून पावसामुळे जरा थोडासा लाईटीचा प्रॉब्लेम होणारच आहे. तरी पण आपण कोशिश करूयात
जरा लाईट नसल्यामुळं आणि फोनचे चार्जिंग नसल्यामुळं जरा मला ब्लॉगिंग करायला जरा प्रॉब्लेम यायला आहे, पण आपण करूया ट्राय. ओके, सो आजचा ब्लॉग आपण एंड करून टाकूयात. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके, चलो बाय.